नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर महानगरपालिकेने मान्सूनची पूर्वतयारी म्हणून शहरातील 3 प्रमुख नद्या नाग, पिली आणि पोहरा येथे नदी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेत आतापर्यंत 29 किलोमीटरचा पट्टा पार केला आहे, ज्यामध्ये नदीपात्रातून अंदाजे 30,065 घनमीटर गाळ आधीच काढला गेला आहे। मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच वाडा तालुक्यातील गौरापूर येथे दुपारी आलेल्या चक्रीवादळाने एकाच वेळी 20 घरे उद्ध्वस्त झाली आहेत। भारताने पाकिस्तान बरोबर केलेल्या सिंधू जल करार स्थगित केला आहे। आता केंद्र सरकार पाकिस्तान विरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। केंद्रीय जल आयोगाने काश्मीरमधील चिनाब नदीवरील सलाल आणि बगलिहार धरणात होणारी फ्लशिंग एक्सरसाइज दर महिन्याला करण्याची शिफारस केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारताबद्दल एक मोठा दावा केला आहे। त्यांनी ॲपलचे CEO टिम कुक यांना भारतात आयफोन बनवू नये अशी विनंती केली आहे। ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या वॉर 2 या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत। ज्युनियर NTRचा वाढदिवस 20 मे रोजी आहे। अशा परिस्थितीत निर्माते 20 मे रोजी वॉर 2 चा टीजर रिलीज करण्याची शक्यता आहे। IPL 2025 मधील उर्वरित 17 सामने शनिवार 17 मे पासून सुरू होणार आहे। आता स्पर्धा पुन्हा सुरू होत आहे, पण जवळजवळ प्रत्येक संघाला वेगवेगळ्या कारणांमुळे बदल करावे लागत आहे। काही संघाचे परदेशी खेळाडू आपल्या मायदेशी परतले, तर काहींना दुखापत असल्यामुळे पुढील हंगाम खेळताना अडचणी येणार आहेत। आजच्या न्यूज वाइब्स मधील मुख्य घडामोडी इथेच संपतात। ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी जोडले रहा आणि अशाच अपडेट्ससाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।